स्ट्रायकिंगला कोण आहे? चला गेम ऑन आहे, स्टार्ट करायचा आहे. वेळ वाचवा, 30 मिनिटांचा वेळ आहे 8 ओव्हरसाठी. चला 30 मिनिटांमध्ये 8 ओव्हर टाकायचे आहेत तुम्हाला. पहिलाच बॉल अक्षरशः जर पाहिलं तर यष्टांवरून बॉल निघून गेलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे या इनिंगची, या आणखी एक सामन्याची. एका बाजूला आहे टीम मुक्ताई, लोअर फुल टॉस फिल्डर आहेत तिथे. बॉलला परत करतायत तोपर्यंत एक सिंगल धावाने खातं ओपन झालंय मुक्ता इंडियन्स संघाचं. मुक्ता इंडियन्स मुक्ताईनगर तर कृषी भूषण वॉरियर संघ, या दोन्ही संघांमध्ये हा सामना सुरू आहे. दोन्ही संघ जर पाहिले ना तर खरं तर या मॅच मध्ये मजा येईल. समान ताकदीचे दोन्ही संघ आहेत आणि ओहो बॅटची कडा होती इथे. जर पाहिलं तर विकेट किपर थोडेसे दूरवर उभे होते, त्यामुळे टप्पा जो आहे तो विकेट किपरच्या अगदी समोर पडला. महादेव त्यानंतर अजय सिंग शर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जय चौधरी पूर्ण करत असताना या पहिल्या ओव्हरला एकूण 8 ओव्हरचा हा सामना असणार आहे. पायावरचा बॉल टॉपेज झाला, विकेट येऊ शकते फिल्डर बॉलच्या खाली आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक पहिला लागतोय मुक्ता इंडियन संघाला. अजय सिंग बाद. नवीन 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 बॅटर येईल ना स्ट्रायकिंगला. यावेळेला जर पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती ओ हो हो कॅच ड्रॉप. आणि खरं तर इथे कॅच होऊ शकला असता, लागोपाठ 2 विकेट आल्या असत्या, परंतु मात्र कॅच ड्रॉप झालाय. थँक्यू डीजे. खरं तर आता 5 धावा धावफलकावरती होत्या, चौकार आलाय, कॅच ड्रॉप झाला आणि 4 धावाही पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे, आता मात्र कॅच होऊ शकतो, परंतु दूरवर पाहायला मिळेल हा चेंडू. त्यामुळे एकच धाव सिंगलच्या मदतीने ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6 धावा, 1 गडी बाद. टीम मुक्ता इंडियन्स मुक्ताईनगर. ललित कुमार पाटील पाहायला मिळतील बॉलिंगसाठी या दुसऱ्या ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंगला आहे निवृत्ती. आणि खरं तर पहिलाच बॉल डाऊन द लेग दिशाहीन चेंडूने सुरुवात, या वाईडने सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचते आहे 7 धावांवरती 7. खरं तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलाच गडी बाद झाला आहे आणि पहिला गडी जो बाद झाला ती मोठी विकेट होती.
बॉल बॉल हवेत आहे. आता मात्र फ्री हिम डिलिव्हरी, विकेट मैदानाच्या आतमध्ये, लागोपाठ तन्मय परदेशी बॉलच्या खाली. आणि आता मात्र तन्मयकडून आणखी कोणती चुकी पाहायला मिळणार नाही. आजच्या दिवसातला दुसरा झेल घेतला तन्मयने आणि धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम मुक्ताई इंडियन संघाला. कोणती धाव या बॉलवरती पाहायला मिळणार नाहीये. दुसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि पॉवर प्ले दुसऱ्या ओव्हरचा चालू आहे. तर त्या पॉवर प्ले मध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतील, संधी असते आणि ती एक्झिक्युटिव्ह तुम्हाला करावी लागते. आणखी एक बॉल, निर्धाव चेंडू. सिंगल धाव धाव फलकावरती 9 धावा होत आहेत. 2 बॉल शेष. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरच्या पॉवर प्लेच्या ओव्हरच्या शेवटचा बॉल असणार आहे आणि धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एक वेळ हलक्या हाताने या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स परंतु नाहीये. इथे पुन्हा एक वेळ मिसफील्ड पाहायला मिळेल. धाव मात्र इथे घेतली जाणार नाहीये. या डॉट बॉलने इथे होते ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त आणि आतापर्यंत जर पॉवर प्ले पाहिला तर आलाय कृषी भूषण वॉरियर संघाकडून. खरं तर 2 ओव्हरच्या पॉवर प्लेच्या या 2 ओव्हरमध्ये मात्र 9 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट सुद्धा आपल्या नावे केल्यात. थँक्यू डीजे. चला चला फिल्डिंग लवकर आपण सजवायची, बॉलिंग वरती लवकर या, वेळ वाचवा, लवकर लवकर तुम्हाला ओव्हर्स टाकायचे आहेत. चला वेळ वाचवा. अजय सिंग स्ट्रायकिंगला. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन, आडव्या बॅटने ऑन साइडला बॉलला विरकावण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि बॉलिंगसाठी आपल्याला अगदी पाहायला मिळतात तन्मय परदेशी. तन्मयचा जर पाहिला हा तर त्यांच्या ओव्हरचा पहिला स्पेलचा पहिला ओव्हर आहे आणि सुरुवात अगदी डॉट बॉलने केली आहे. ओ हो हो, काय बॉल पाहायला मिळतोय. अक्षरशः बॅटच्या खालून निघून गेला. फुल लेनचा बॉल होता, हवा तसा खेळू शकले असते फलंदाज, परंतु मात्र आणखीन एक डॉट बॉल टाकत असताना तन्मय परदेशी. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात या 2 डॉट बॉलने पाहायला मिळते. हाई बॉल, आखो टप्प्याचा बॉल, टॉपेज झालाय का,
खरं तर विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल अगदी फ्लाय स्लिपला उसळी खास जातोय. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळेल. एक धाव, धाव संख्या 10 धावेंवरती 10. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम मुक्ताई इंडियन्स मुक्ताईनगर बॅकफुटला जात चांगला फटका खेळलाय, परंतु कव्हर्स मध्ये आहे फिल्डर या फटक्यासाठी. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथून मोठ्या धावांची गरज असणार आहे. तुम्हाला मोठा धावा कराव्या लागतील, फटकेबाजी करावी लागेल. जर एक टार्गेट डोक्यामध्ये सेट असेल तर त्या पद्धतीचा खेळ तुम्हाला करावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला कौतुक करावं लागेल कृषीभूषण वॉरियर संघाच्या गोलंदाजांचं. काय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली आहे. अक्षरशः जर पाहिला तर आतापर्यंत बांधून ठेवले फलंदाजांना. कोणताही मोठा फटका खेळण्यासाठी संधी देत नाहीये, हात खुले करण्यासाठीची संधी देत नाहीये. त्यामुळे यावरतून आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने भरणा आहे गोलंदाजीमध्ये, डेप्थमध्ये गोलंदाजी आहे कृषीभूषण संघाकडे, तेच काही पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जात पुन्हा एक वेळ फटका जरूर चांगला खेळलाय. फिल्डर आहेत तिथे आणि खरं तर इथे दुसरा धावेचा कॉल होतोय जरूर, परंतु एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. खरं तर सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा टीम मुक्ताई इंडियन्स मुक्ताईनगर. बॉलिंग साठी पाहायला भेटतील ललित. चला चला लवकर लवकर आपण बॉलिंग साठी यायचंय, वेळ वाचवा. या वेळेला जर पाहिलं तर टॉपेज झालाय, विकेट येऊ शकते, परंतु मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बॉल जातोय अगदी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा उसडी खात 4 धावेंसाठी. थँक्यू. एक बॉल द्यायचा, सेमीनो बॉल पाठवा. रोल बॉल द्यायचे, रोल बॉल द्यायचे. सर रोल बॉल द्यायचे सर.
आणि पंचांनी रोल बॉल झाल्यानंतर आपल्याकडेच ठेवायचंय, कोणाकडे देऊ नका. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एक वेळ बॉलर तयार. फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र मिसफील्ड. दुसऱ्या धाब्याचा कॉल होईल का? रनआउटचा चान्स, फेकी तोपर्यंत मात्र येणार नाहीये. आणि इथे 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा, 19. किरण पाटील स्ट्रायकिंगला. जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज झालाय आणि तिथे मात्र मिसफील्ड. बॉल वेगाने ट्रॅव्हल करतो बाउंड्री लाईन कडे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 4 धाव्यांसाठी चौकार पाहायला मिळेल. जागा बनवत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या 23-23. पहिला डावातला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय मुक्त इंडियन संघाचा राहिला. सिंगल धावेचा कॉल आणि 2 धावाही इथे पूर्ण होतील. खर तर सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 25. ओके, 1 शॉट आहे. वन शॉट पाहायला मिळेल. 24 धावा धाव फलकावरती. 24. शेवटचा बॉल असणार आहे. ओव्हरची समाप्ती इथे पाहायला मिळेल. तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कर्णधार स्वतः आल्यात आता बॉलिंग साठी. विकास मापारी 5व्या ओव्हरची सुरुवात करतील. चला फिल्डिंग मोपारी आहेत. विकास मोपारी पाहायला मिळतील. वाईडने सुरुवात. स्वतः कॅप्टन आलेत आता. खरं तर कॅप्टन ज्या पद्धतीने संघ बांधणी करतायत ना, कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीचा संघ बांधणी केलाय टीम कृषी भूषण संघाने. सुरुवात त्या पद्धतीने बॉलिंग मध्ये केली आहे. मोठ्या धावा लागोत पार्ट खर्च केल्या नाहीये. विकेट येत गेल्या, दबाव वाढत गेला. जरूर धावसंख्या धावफलकावरती 25 आहे, परंतु 2 मोठ्या विकेट सुद्धा आल्यात सुरुवातीच्या काही ओव्हर्स मध्ये. त्यामुळे आता बघूयात विकास काय प्रयत्न करतील का विकेट घेण्याचा. इकडे अपील आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी. थर्ड अंपायर इन ऍक्शन पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. स्ट्रायकिंग एंडला चेक करायचं, स्टंपिंग.
नॉट आउट असणार आहे. चला सामना खेळता ठेवा. ते मात्र विकेट आली आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये. खरं तर कॅप्टन यांच्याकडून अपेक्षा होती विकेटची आणि ती विकेट त्यांनी दिली आहे. तर वळूया मॅचकडे. जर पाहिलं तर कॅप्टन विकास बॉलिंगसाठी आले आणि विकेट सुद्धा आपल्या सोबत घेऊन आल्यात. यावेळेला ही स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, त्यामुळे एक धाव इथे जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम मुक्ताई इंडियन संघ. थँक्यू डीजे. चला लवकर लवकर आपण फिल्डिंग चेंजेस करायचे आहेत. लवकर बॉलिंग ट्रॅकवरती या, वेळ वाचवा. रमाकांत चौधरी बॉलिंग साठी पाहायला मिळतील आपल्याला. आणि इथे जर पाहिले तर आउटसाइड खूप जास्त बाहेर, त्यामुळे पंचांनी या बॉलला व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. आणि इथे मिसफील्ड आणि बॉल जातोय अगदी स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाउंड्री लाईन कडे, सीमा पार 4 धाव्यांसाठी. ते रोशन पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु नाहीये. एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 33 धावा. 6वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. आणखी 4 बॉल शेष. 6व्या ओव्हरचे पाहायला मिळतील. चला लवकर लवकर आपण सामना खेळता ठेवायचा आहे, वेळ वाचवा. लोअर फुल टॉस स्क्वेअर मध्ये फटका चांगला आहे. प्रॉपर ही टायमिंग झालं यावेळेला. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील. रनआउटचा चान्स इथे आणि आता मात्र रनआउट. धावबाजीच्या रूपामध्ये धक्का क्रमांक 4 लागतोय.
कॅप्टन योगेश पाटील आता बॅटिंग साठी पाहायला मिळतील आपल्याला. धावसंख्या 34, 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. वेळ वाचवा, चला लवकर लवकर सामना खेळता ठेवायचा आहे. लोअर फुल टॉस आहे ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने 35 धावा धावफलकावरती. 35 धावा होतात. काय बॉलिंग केली आज कृषीभूषण वॉरियर संघाच्या गोलंदाजाने. कोणताही मोठा फटका जरूर आलेत, परंतु मात्र षटकार पाहायला मिळणार नाहीये. रोशन बॉलच्या खाली, विकेट मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 5वा लागतोय टीम मुक्ताई इंडियन संघाला आणि कॅप्टन आता बाद होतील. थँक्यू डीजे. मनोज पाटील बॅटिंग साठी पाहायला मिळतील आपल्याला. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत योगेश जे की कॅप्टन आहेत. मनोज पाटील 35 धावा धावर करते. 35 35 धावा. शेवटचा बॉल या 6व्या ओव्हरचा. ओहो, इथे चुकी झाली आहे विकेट किपर कडून. बॉल अडवू शकले असते विकेट किपर. धाव कंप्लीट होईल. एक 22ची धाव आणि 36 धावा धाव फलकावरती 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 12 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातला शेष आहे. थँक्यू डीजे. चला सामना खेळता ठेवायचा आहे. चला सामना खेळता ठेवा, वेळ वाचवा. फिल्डिंग करत असताना लवकर लवकर फिल्डिंग चेंजेस करायचे आहेत. यानंतर आणखी एक सामना आपल्याला घ्यायचा आहे, त्यामुळे वेळ वाचवा. जयेश चौधरी बॉलिंग साठी पाहायला मिळतील. जयेश चौधरी. खरं तर जयेशने आज फिल्डिंग चांगली केली, कॅच सुद्धा पकडल्यात, त्यामुळे बॉलिंग साठी पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या आणि विकेट सुद्धा आपल्या नावे केली होती. या वेळेला अपील आहे. अगदी यष्ट्यांजवळून बॉल निघून गेलाय आणि अपील आहे. बघा कृषी भूषण संघ ज्या पद्धतीने आजच्या दिवसात खेळलाय ना, तर प्रत्येक बॉलवरती त्यांनी एन्जॉय केलाय आणि खरं तर अशाच क्रिकेटचं महत्त्व असतं. कारण हा संपूर्ण जो सोहळा असतो तो वर्षभरातून एक वेळेला साजरा केला जातो आणि खरं तर आयोजित केला जातो आणि त्या पद्धतीने संपूर्ण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला खेळायचा असतो. खरं तर आपल्या हॅलो आणि खरं तर या संपूर्ण जर पाहिलं तर आपल्या कृषी क्षेत्रातील 3 महत्त्वाचे स्तंभ म्हणजे की कृषी विक्रेते, कंपनी मालक आणि कंपनी प्रतिनिधींना पुन्हा एक वेळ एकत्रित करण्याचं काम ही संपूर्ण स्पर्धा करते आहे. आणि आता मात्र बघा या वेळेला मात्र विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागतोय 6वा टीम मुक्ताई इंडियन संघाला. थँक्यू डीजे. 37 37 धावा, 37 37 धावा, 6 गडी बाद. 7वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. चला लवकर लवकर आपण बॅटिंग साठी यायचं आहे. हो, या वेळेला अपील आहे, परंतु मात्र विश्वास कमी पाहायला मिळतोय. उत्साह जास्त आणि विश्वास कमी. उत्साह जास्त आहे टीम कृषी भूषण संघाचा आजच्या दिवसामध्ये. आणि खरं तर क्रिकेटला एन्जॉय करते हे टीम आणि खरं तर हेच क्रिकेट आहे. वर्षभरातून एक वेळेला सर्वजण एकत्रित येतात संपूर्ण जिल्ह्याभरातून आणि जर हे 3 दिवस सोडले तर बाकीचे 362 दिवस जे आहे ते तुम्ही एकमेकांपासून दूर राहता. त्यामुळे या 3 दिवसांमध्ये
तुम्हाला एन्जॉय करणं फार महत्त्वाचं असतं आणि ते एन्जॉय आनंद या ठिकाणी प्रत्येक बॉलचा घेत असताना कृषी भूषण टीम पाहायला मिळते. स्लोवर वन बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आणि डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते आहे. इथे जर पाहिलं तर 38 धावा, शेवटचे 6 बॉल बाकी आहेत या पहिल्या डावातले. सबस्टिट्यूट ओके. रुपेश महाजन. तर धावसंख्या धाव फलकावरती 38, 38 धावा, शेवटचे 6 बॉल. बघूयात कोण असतील बॉलिंग साठी. चला लवकर लवकर 6 बॉल टाकायचे आहेत, वेळ वाचवा. तन्मय पाहायला मिळतील बॉलिंग साठी. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न या डॉट बॉलने सुरुवात. टॉपेज झालाय, बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते आणि इथे मात्र कॅच पकडला जाईल. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 7 लागतोय टीम मुक्त इंडियन संघाला. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. अकोला संघाचे आमचे कॅप्टन मयूरजी मुरुमकार सुद्धा या ठिकाणी, त्यांचंही शुभ आगमन झालंय, त्यांचंही स्वागत आहे. खरं तर अनेक क्रिकेटचे चाहते आहे आपल्या. खरं तर आपल्या सर्वांसाठी एक खुशखबर आहे. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच की इथे विकेट विकेट मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोल्ड दांड्या उद्ध्वस्त केल्यात आणि धक्का क्रमांक आणखीन एक वेळ लागतोय टीम मुक्त इंडियन संघाला. 8वा गडी बाद. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. खरं तर आता मात्र ऑन हॅट्रिक आहेत. हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये तन्मय पाहायला मिळतील. हॅट्रिक बॉल काय या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक होईल का, याकडे सुद्धा लक्ष आहे. खरं तर आपल्या सर्वांसाठी खुश खबर आहे. आपले राज्यस्तरीय सर्व कृषी विक्रेते, कंपनी मालक आणि कंपनी प्रतिनिधींना एकत्रित करणारी स्पर्धा एवढ्याला बुलढाणा येथे पार पडते आहे. येत्या 20 ते 24 फेब्रुवारी 2026 दरम्यान जिजामाता प्रेक्षागार येते. यावेळेला जर पाहिलं तर इथे सिंगल धाव घेतली जाईल. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 39 धावांवरती 39. खरं तर इथे आता 2 चेंडू शेष आहे. चला चला लवकर लवकर आपल्याला संपवायचा आहे. टॉपेज झालाय, बॉल हवेत आहे, तिथे फिल्डर आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का, तो नकार इथे असणार आहे. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला पाहायला मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती 40 धावा. तर या डॉट बॉलने पहिल्या डावातला खेळ समाप्त होतो आहे आणि टीम मुक्त इंडियन संघाने विकेट मैदानाच्या आतमध्ये विकेट पाहायला मिळेल. आणि खरं तर या विकेटने इथे ओव्हरची समाप्ती होती आहे. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा, 41 धावांचं लक्ष आहे टीम कृषी भूषण संघासमोर.
बॉलिंग साठी तन्मय पवार पाहायला मिळतील. सलामीची पहिलाच बॉल बॅकफुटला जात बॉल हवेत आहे. हो हो इथे मात्र प्रयत्न झाला होता कॅचचा. तर अनुप ब्लास्टर संघाने टॉस जिंकला आहे. बॅटिंग फिल्डिंग करणार आहे. अनुप ब्लास्टर संघाने टॉस जिंकला. प्रथमतः त्यांचा बॉलिंगचा निर्णय. वैभव महाजन आणि रोशन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 7 धाव फलकावरती होत आहेत. यावेळेला डोक्यावरून, परंतु फिल्डर आहेत तिथे डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे इथे एकच धाव पाहायला मिळेल. इथे विकेट येऊ शकते आणि कॅच पकडल्या जाईल. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम कृषीभूषण संघाला. 41 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावांवरती पहिला गडी बाद. सातवा गडी 7 धावांवरती पहिला गडी बाद झालाय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. तन्मय परदेशी आता नवीन फलंदाज दाखल झालेत. बॉलिंग साठी पाहायला मिळतील आपल्याला. नाव आहे अमोल पाटील. अमोल पाटील बॉलिंग साठी पाहायला मिळतील. अमोल पाटीलच आहे बॉलिंग साठी. अमोल पाटील आहेत. ओके अमोल पाटील पाहायला मिळतील. आणि इथे बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न.
समोर खेळलाय प्रॉपर टायमिंगने, या बॉलला भिरकावून दिलाय, गॅप मध्ये आहे, गॅप भेदला जाईल आणि या 4 धावा जोडल्या जातील. तन्मय परदेशी चला लवकर लवकर सामना सुरू ठेवायचा आहे. 4 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले आपण या बॉलचा पाहिला. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा, 12. बागपुडला जात कट करण्याचा प्रयत्न, आणखी 29 धावा करायच्यात पुढच्या 36 बॉलमध्ये. 36 बॉलमध्ये 29 धाव्यांची गरज आहे. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढची 36 बॉल आणि 29 धाव्यांची गरज. स्लोवर वन, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. रन इथे जोडला जाईल. फेकी केली आणि तिथे चुकही झाली विकेट कडून. एक धाव जोडली जाईल 22च्या स्वरूपात. 35 बॉल 28 करायच्यात. 35 बॉलमध्ये 28 धाव्यांची गरज. सामना खेळता ठेवा, वेळ वाचवा. आपल्याला लवकर लवकर सामना खेळता ठेवायचा आहे. नंतर आपल्याला आणखी एक सामना घ्यायचा आहे, त्यामुळे वेळ वाचवणं अपेक्षित असणार आहे. बॅकफुटला जात काय फंच केलाय आणि कधी तर हा चाबूक फटका पाहायला मिळतोय. 4 धावा जोडल्या जातील. ऍक्शन रिप्ले या बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून. बघा थोडासा दूर ठेवलेला बॉल अगदी रेंजमध्ये आला. बॅकफुटला जात तेवढ्याच चांगल्या पद्धतीने पंच केला आणि गॅप सुद्धा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या चित्रामध्ये भेदला गेलाय. यावेळेला ही बॉल हवेत आणि आता मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीजे डीजे पुन्हा एक वेळ थोडासा पायात टाकलेला बॉल, तिथे फिल्डर आहे त्यामुळे एक सिंगल धाव जोडली जाईल. मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 27 धावा, 30 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. चला चला लवकर लवकर सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा. पुढचे 30 बॉल आणि 14 धाव्यांची गरज आहे. स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील तन्मय परदेशी, किरण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती.
महादेव पाहायला मिळतील बॉलिंगसाठी आणि वैभव महाजन आहे स्ट्रायकिंगला. बॅकफुटला चांगला खेळला आहे इथे, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील अमोल. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का? नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी जरूर केली आहे, परंतु तोपर्यंत 2 धावा येतील. 29 बॉल 12 धावा करायच्या आहेत. 29 बॉलमध्ये 12 धाव्यांची गरज. खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अनेक संघ आपल्याला सकाळच्या सत्रापासून खेळताना पाहायला मिळत आहेत आणि सामने तसे झालेत. जर पाहिले तर सकाळचा सामना जो झाला जामनेर संघ, त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना ज्या पद्धतीने सकाळचा सामना झाला, थोडंसं जर पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून आपण थोडंसं लेट चालतो. संध्याकाळच्या सत्रापर्यंत समोरच्या दिशेला फटका प्रॉपर आहे आणि इथे मिसफील्ड, बॉल बाडू लाईनच्या बाहेर जातोय. चौकार 4 धाव्यांसाठी. थँक्यू डीजे. बघा ॲक्शन रिप्ले लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून क्वालिटी विथ क्लिअरिटी आहेच, परंतु उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा यूट्यूब लाईव्ह करणारी ही यूट्यूब वाहिनी आता सध्या अव्वल दर्जाला पाहायला मिळते आहे, अव्वल स्थानावरती पाहायला मिळते आहे. त्यामुळे कौतुक करावं लागेल लाईव्ह व्हिजनचं सुद्धा. समोर खेळलाय मिडल ऑफ द बॅट, आसमानी टोला आणि कॅच जसा ड्रॉप झाला तसा बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 6 धावा, 1 धाव करायची आहे. हो हो हो, या षटकाराने एमटेल कंपनीचा हा रेकॉर्ड तोड षटकार पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला सांगवी संघ फिल्डिंग लावा लगेच.